सध्या उद्धव ठाकरे हे 4 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत। 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यासाठी शिवसेना युबीटी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। सरकारला दगाबाज रे असं म्हणत उद्धव ठाकरे हा दौरा करतात। सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेट देणार आहेत। सरकारनं जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांपर्यंत खरोखर पोहोचते का याचा ते आढावा घेत आहेत। की राजकारण कुठल्याही गोष्टीत म्हणजे कुठल्याही गोष्ट बोललं की ह्यात राजकारण केलं जाते असं म्हणलं जातं। कुठलाही एखादा विषय आला तरी मग शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही का विरोधी पक्षांनी? मग तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत विरोधी पक्षांनी जा विचारला नाही, वस्तुस्थिती शेतकऱ्यांकडे जाणून घेऊन तुमच्या पुढे मांडली नाही तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल? जे आमचं काम आहे की तुम्हाला जरी समजा घोषणा करून तुम्ही मोकळे झाला असताल तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाली का नाही मदत ही बघणं आणि जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर मांडणं हे कामच आहे विरोधी पक्ष सक्षमपणे विरोधी पक्ष पार पाडणार। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी विशाल करोळे आपले प्रतिनिधी संभाजीनगरहून आपल्यासोबत जोडले गेलेत। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आहे का विशाल, आणि एकंदरीत आज संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम कसा असणार आहे? मनशी थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील। आपण बघतोय दृश्यांमध्ये की उद्धव ठाकरे आत्ता दाखल झालेले आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील नांदरमधून आज ते दुष्काळ पाहणीला सुरुवात करणार आहे। जे काही नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आता शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि आजपासून ते या दौऱ्याला सुरुवात करेल असं आपण म्हणू शकतोय। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्याही वेळेस मराठवाड्यात आले होते। मराठवाड्यात लातूर, धाराशिव या जिल्ह्यात ते गेले होते। तिथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता। शेतकऱ्यांना किती मदत मिळेल, मदत मिळतेय का यावर आमचं लक्ष असेल असं त्यांनी म्हटलं होतं। आणि त्या दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी एक हंबरडा मोर्चा सुद्धा काढला होता आणि त्यात जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असं सांगितलं होतं आणि पुन्हा एकदा मी मराठवाड्याचा दौरा करणार असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहे। पुढील 4 दिवस शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर खरंच त्यांना सरकारनं मदत दिली आहे का याची शहानिशा करणार आहे आणि त्यानुसार शिवसेनेची पुढची रणनीती ठरणार आहे। ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सगळ्याच नेत्यांनी सांगितले की जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळत नाही तोपर्यंत शिवसेना थांबणार नाही। रस्त्यावरची आंदोलनं सुरू राहील, प्रसंगी सरकारला हलवून सोडू, मात्र बळीराजाला शक्य ती मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरू असं शिवसेनेचं म्हणणं आहे। आणि त्याच दृष्टीनं आता 4 दिवसांचा हा दौरा आजपासून उद्धव ठाकरेंचा मराठवाड्याचा सुरू होतोय। मनश्री विशाल, त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। धन्यवाद या माहितीबद्दल, कारण उद्धव ठाकरेंचा हा संपूर्ण दौरा इथून पुढे त्याबाबतची अपडेट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणार आहात। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांना सरकारनं दिलेली मदत मिळते की नाही याचा आढावा ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन घेणार आहेत। उद्धव ठाकरे ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत घेतील, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जातील। गाडी कुठे आहे? कृष्णात सर गाडी, हो कृष्णात सर।